ज्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय. यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे. तुम्ही जास्त मताने निवडून आलेला आहात. राज्यामध्ये 2 नंबरचं तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे. ते अनेक लोकांना खटकलं असं बोललं जातंय. ह्या गोष्टीचं माझा म्हणजे तुमचाच प्रश्न आणि तुम्हीच उत्तर द्यावं. या बाबतीत मला काय ना काही गोष्टी न बोललेल्या बरं. दादांच्या स्वागताची कशी तयारी आणि काय म्हणजे असं कळतंय दादा दिल्ली आणि तुमचे उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत पालकमंत्री तयारी कशी आहे? आता या बाबतीमध्ये तयारीचा विषय मी तर दिल्लीत आहे, पण आदरणीय दादा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याला पहिल्यांदाच येत आहेत. याच्या अगोदर त्यांचं ज्या ज्या जिम्मेदारीवर ते आले बीडला त्यावेळेस अभूतपूर्व आम्ही स्वागत केलं. पण आज उद्याची जी बैठक आहे ती पहिलीच DPDCची बैठक आहे आणि त्या बाबतीमध्ये तयारी वगैरे असा विषय काही नाही. आपण पाहतोय की आता उद्या जर अभूतपूर्व तयारी केली तर त्याच्यानंतर बातम्या काय येतील हे परवा दिवशीच्या आहे. ह्या आज मला माहीत असल्यामुळं उद्याच्या तयारीच्या बाबतीमध्ये फारशी काही तयारी केलेली नाही. काय तयारी कुठपर्यंत चालेल? त्यामुळे देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फासावर चढवा अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिलेली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांना दोषी वाटत असेल तर राजीनामा मागावा असं देखील मुंडेंनी म्हटलेलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा मागितला तर मी तो तातडीनं देईल असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलंय. 51 दिवस मला फक्त आणि फक्त टार्गेट केलं जात आहे अशी देखील प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे.